पुण्यामध्ये ना पट्टा सिटी आहे. पहिलाच दिवस आमचा. अचानक 2 वाजता दरवाजा खोलायचा आवाज आला. मला जोरात आपटला गेला, ठपकन आवाज आला आणि मी बघतोय असं माझ्या बाजूने कोणतरी चाललंय. माझे हातपाय हालत नाही. मला बोलायचं, मी ओरडायचा प्रयत्न करतोय, नाही ओरडतोय. अक्षरशः माझा गळा कोणतरी दाबताय असा भास होतोय मला. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. पुण्याची स्टोरी सांगतो जी माझ्यासोबत घडली. मला तर या गोष्टींवर माझ्या या गोष्टीवर विश्वासच नव्हता. अजिबात विश्वास नाही मला. माझ्यासोबत जेव्हा घडली, एक कधीची गोष्ट आहे? आत्ता लेटेस्ट एक जून जुलै 2024 बरं 24 लेटेस्ट एकदम. मला या गोष्टींवर विश्वासच नाही. पुण्यामध्ये मला एक घडली. पुण्यामध्ये ना हडपसरला मोठा सिटी आहे. माझे साईड व्हिजिट चालू असतात कंपनी थ्रू. तर एक सिटी आहे तिकडे. बिल्डिंगचं नाव नाही सांगत मी. तिकडे आम्ही रेंटने राहायचो, भाड्याने. कारण तिथं हॉटेल्स जवळपास नाही. जिथं आम्हाला जायचं होतं ज्या कंपनीत, तिथं आजूबाजूला हॉटेल्स वगैरे नाहीत. तर तिकडचे ओनर लोक काय करतात, हे आउट ऑफ इंडिया राहतात आणि इकडचे रूम्स रेंटने देतात. मग तिथं 3 BHK रूम होता. तर आम्ही तो रेंटने घेतलेला. तर एका रूममध्ये आम्ही राहायचो आणि 2 रूम रिकामे होत्या. किती लोक होता तुम्ही? 2 जण. तर आम्ही राहायला लागलो. बाजूचे 2 रूम कोणच नाही. आणि तिथं जो आमचा कुक होता, शेफ होता, तो पण राहायचा नाही, दुसरीकडे राहायचा. मग आम्ही झोपलो रात्री. पहिलाच दिवस आमचा. गेलो, पहिल्या दिवशी झोपलो नॉर्मल, काय नाही. दुसऱ्या दिवशी ना अचानक 2 वाजता जाग आली मला. 2 वाजता जाग आली. मला आली असेल. टॉयलेट वगैरेला गेलो, येऊन झोपलो. आणि तू टॉयलेटला जाऊन आलाय तर तुला एवढी गाढ झोप लागत नाही. तू नॉर्मल हाऊसमध्ये असतोस की जाऊन आलास. तर येऊन असं झोपलेलो मी. अचानक ना दरवाजा खोलायचा आवाज आला मला. ओ, दरवाजा खोलायचा आवाज आला. मेन डोर. आणि कसं होतं, असा बेड आहे असा, आणि बेडच्या राईट हँडलाच टॉयलेट होता आणि समोर असा बेडच्या लेफ्ट साईडला कपाट होता. तर दरवाजा चालू झाला. तर मी बोललो काय वाऱ्याने वगैरे झाला असेल. मी लक्ष नाही, कारण मला त्याच्यावर विश्वासच नाही. मध्ये आलेला भास झाला. टॉयलेटमध्ये गेला. टॉयलेटमध्ये फ्लश झाला. मी बोललो माझ्याकडनं फ्लश राहिला असेल. तो बटन दाबलेला असतं, नंतर ते एकदमच हे होतं. तर मी बोललो ते काय झालं असेल, आवाज आला. तर ना मला असा भास होतोय माझ्या बाजूने कोणतरी चाललं आहे. पण मी त्या धुंदीतच नाही, कारण मला विश्वास नाही. मग नंतर मला एकदमच भास, थंड असं वारं सुटतं ना, म्हणजे एक वेगळीच असं मला हे होतं आहे. माझे हातपाय हालत नाही. मला बघायचं आहे की कोण चालतं आहे, पण मी बघूच नाही शकत. मी किती असा हात हलवायचा प्रयत्न करतो, हात हालत नाही. मला बोलायचं, मी ओरडायचा प्रयत्न करतो, नाही ओरडता येत. मला बाजूच्याला उठवायचं होतं की बाई काहीतरी होतं इथं. तर मला काहीच होत नाही. मग असा गेला, इकडं बेडच्या पायथ्याला गेला, कपाटाकडे गेला. कपाट खुलला. जोरात आपटला गेला कपाट. ठपकन आवाज आला. मी घाबरून उठलो. बघितलं असं कोणच नाही. आणि मी बघतोय असं खालती वाकून बघतोय बेडच्या साईडला. ओले पाय असतात. मी तर इथून बेडवरनं बाथरूमवरनं डायरेक्ट बेडवर झालो. तर माझे पाय असणं शक्य नाही. सरळ असे ओले पाय गेलेत, बेडच्या पायथ्याला असे गेलेत कपाटापर्यंत. तिथं जाऊन स्टॉप झालेत. आणि अंधार होता. फक्त ग्रीन लाईट चालू होती. 0चा बल्ब असतो ना, तो चालू ठेवला. ग्रीन लाईटीमुळे कसं ते रिफ्लेक्ट करत होते ते फुटस्टेप. तर मला ते दिसले ना, तसंच मी उलटा पडलो वापस. आणि मला मी काहीच हालचाल नाही करू शकत, काहीच नाही. मग तो दिवस गेला. मी दुसऱ्या दिवशी उठलो आम्ही. म्हणजे काय झालं मला जाम घाबरलो. माझ्यासोबत पहिल्यांदा झालं. आणि फुटस्टेप दिसतात ना मला. मी तर इथं बसलो आहे. एक चोर असेल, माझ्या मनात शंका चोर आहे. तर कपाट एवढ्या जोरात आपटणार नाही तो चोरी करून चाललाय तर. मग फुटस्टेप मला दिसत आहे सर्व. मग मी झोपलो. बोललं काय नाही, सगळं मला भास झाला, मी स्वप्नात आहे. मग सेम सीन झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मग माझ्या मित्राने मी सांगितलं की अरे असं झालं माझ्यासोबत. आपल्यासारखे पोरं विश्वास ठेवतच नाही, ज्यांना घडत नाही. तो पण बोलतो काय नाही, तुला भास झाला असेल, नॉर्मल होतं असं, तू नवीन आलो, आपण नवीन जागी, झोप लागत नाही आणि भास होतं. त्याने मला येड्यात काढलं. म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी झोपलो आम्ही. त्याला 2 वाजता जाग आली. त्याला झाला काय.
2 वाजता जाग आली, हो उठला. आणि ह्याला ना उठल्यावर ना कधी पण उठो, ह्याला मोबाईल घ्यायची सवय जाम, की तो रात्री 3 वाजता जरी उठला ना मोबाईलवर रील पहिला बघणार, मोबाईल. हा. रील बघणार असं. मग 2 वाजले, ह्याने जरा मोबाईल वगैरे हातात घेतला, बघितलं रील आणि ठेवला मोबाईल. आता तो रील वगैरे बघतो, झोप नाही लागत. अचानक ना त्याला असा भास झाला याच्या छातीवर कोणतरी बसलाय. सेम याला पण हातपाय हलवता येत नाही, ह्यो ओरडतोय, ह्यो मला लाथ मारायचा प्रयत्न करतोय, ह्याच्याने काहीच होत नाही. ह्याच्या छातीवर कोणतरी बसलं, एकदम वजन झालं त्याला, एकदम असं छाती असं बोलतो ना आपला गळा कोण दाबतं, सहन नाही होत. सहन होत नाही, तर तसं होतं त्याला. तो पाय हलवायचा प्रयत्न करतो, काहीच होत नाही. मग एक मिनटं 1-1.5 मिनटात त्याला तो एकदम हे झालं, सोडलं त्याला एकदम त्याने. तर त्याची लाथ येऊन ना मला जोरात लागली. बोललो काय झालं आहे? बोलतो अरे असं असं झालं माझ्यासोबत. बोललो तू तर बोललास आहे काय नाही. बोललो मला माहीत नाही. बोलतो माझ्यासोबत झालं आहे, अक्षरशः माझा गळा कोणतरी दाबता असा भास होतो आहे मला. आणि मी तुला लाथ मारली नाही, मी पाय हलवायच्या प्रयत्नात तुला उठवायचा प्रयत्न करतो आहे. गेलं एक 30-40 सेकंड झालं तुला उठवायचा प्रयत्न करतो, पण तुला माझा हात तुझ्यापर्यंत पोचत नाही. आणि मी जोरात आवाज द्यायचा प्रयत्न करतो, तो आवाज होत नाही. फुटत नव्हता. ती सोल म्हणजे आत्मा काय करते माहिती आहे का, की त्याला हे करते की दाखवते माझं अस्तित्व आहे इथं. प्रेझेन्स फक्त प्रेझेन्स दाखवत होती ते, आम्हाला काहीच धोका नाही. ते आता करायचं बोललं काय धोका पण करू शकत होती, फक्त प्रेझेन्स फील करत होती की मी इथं आहे. मग आता ते कसं असू शकतं माहिती आहे का, आम्ही रेडने राहत होतो, जे लोक बाहेर गेले त्यांचे कोण असतील, काय वारले असतील, कोणी सुसाईड केलं आहे, असे कोणी असू शकतात की जे दाखवतं ते माझं घर आहे आणि मी इथं आहे असं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी डायरेक्ट तो रूम चेंज केला. अच्छा, दुसऱ्या दिवशी तुम्ही चेंज लगेच मी जाम कारण आता घाबरलो. खात्री पटली ना. खात्री पटली, मी जाम घाबरलो. आणि याच्या आधी माझ्यासोबत एक किस्सा झाला, तो याच्यानंतर सांगतो. तो पहिला सांगितला पाहिजे, तो नंतर सांगतो आता. मग खात्री पटली आम्हाला, भाई इथं काहीतरी आहे. मी त्या शेफला बोललो इधर क्या है, कुछ सो गडबड आहे. कुछ तो है. अरे कुछ नहीं साहब, तुमको ये हुआ. तो घाबरला, त्याला कळलं भाई यांना कळलं झालंय. आणि माझी आता हां. माझी नोकरी तो झाली. बोलता अरे कुछ नहीं है, तुमको सिर्फ हुआ होगा ऐसा. बोलो सच में बताओ क्या है. अरे कुछ नहीं है, तुमको मैं दूसरा रूम देता है. तर दुसरा रूम दिला. मग आम्ही 3 दिवसांनी रिटर्न फिरलो. मग आम्ही नेक्स्ट टाईम गेलो, त्याला बोला आम्हाला तो रूम पाहिजे. मुद्दाम बोललो मी, मला बघायचं होतं तो देतोय का नाही, कारण आमच्यासोबत घडलं आहे. तर त्याला वाटलं ना की वापस ह्याच्यासोबत घडायला नको. तोला नाही वो रूम नाही देगा, तो मेरे वही रूम चाहिए, तर नाही दे सकता, उधर हे ऑलरेडी. तर मी बोललो ठीक आहे ना. मग दुसऱ्या रूममध्ये त्याने आम्हाला दिलं. मग दुसऱ्या दिवशी गेलो तिकडं जेवायला गेलो. तिकडं जेवायला जायला लागायचं, तो जिथं जेवण बनवायचा. जेवायला गेलो, त्याला बोललो रूम तो खाली आहे. तर बोलते नहीं सो सब लोग अभी ये किया है, चेकआउट किया है, तो खाली नाही, अभी दूसरा लोग आने वाला है. तर अक्षरशः त्याने त्या रूमला लॉक लावून ठेवलेला बाहेरने. तो देतच नव्हता, कारण ते काहीतरी बंद असेल, प्रेझेन्स दाखवत नसेल. ते अचानक आम्हाला दाखवलं ते, तर आम्ही त्याला लगेच सांगितलं, मग त्याने लॉकच केला. आता त्या दिवशी तू उठलास किंवा तो मित्र जागा होता पण त्यांना दिसलं, पण तुम्ही समजा गार झोपेत असता तर तुम्हाला वाटलंच नसतं ना. आणि कित्येक लोक जे तिकडे माझी नॉर्मली ना मी झोपलो ना मला जाग येतच नाही, किती आवाज होते बाजूला माझ्या, मला नाही येत जाग. आणि मग त्या दिवशी अचानक जाग आली ना, त्याच्यामुळे मी आधीच घाबरलेलो होतो की मला अचानक जाग आली का, काय आवाज नाही, काय नाही. मला तू जरी उठवशील ना तरी मला जाग येत नाही, एवढा मी गाढ झोपतो. मग त्याच्यामुळे तर ते. आणि मला वाटतं दुसऱ्या दिवशी मित्र पण तो रील मध्ये बघत असेल, जागा असेल, हा तो तर जागा समजलं की जे जागा आहे ना, तर निवांत समज तुझी पण झोप पुडली असेल, तर तू पण जागा होतास म्हणून दिसलं. तर कित्येक लोक तिकडे येत असतील की त्याचा तो टायमिंग असेल, दमत असतील आणि झोप पण जात असतील, त्यांना दिसतही नसेल. त्यांच्या आधी तू झोपलेलास तेव्हा काहीच नाही तुला काहीच. आणि त्यांचे सर्टन एक टाइम असेल 2, कारण त्याला पण 2 वाजता परफेक्ट 2 वाजता जाग आली. मग आम्हाला ना दुसरीकडे शिफ्ट केलं त्याने. मग दुसरीकडं एक दुसऱ्या पार्टीचा पोरगा आलेला आमच्यासोबत काम करायसाठी. मग ते आम्ही काय एका रूममध्ये 3 राहायचं नव्हतं, मग 2 राहिलो आणि त्याला एक वेगळा रूम दिला. तर तो रूम कसा होता, एकदम स्पेशियस होता, एकदम मास्टर बेडरूम 1 BHK होता, पण लय स्पेशियस होता की आपण 7-8 जण पण झोपणार असे, एकदम मोकळे, एवढा स्पेशियस होता. बाल्कनी होती, सर्व होतं. आता तो एकटा झोपला, आम्ही इथं. आणि आम्हाला कसं साईडवर गेलो ना दिवसभर थकतो आम्ही, AC बीसी एकदम चिल करून झोपायची सवय. 16वर AC, एकदम अंथरूण वगैरे घेऊन झोपायची सवय. त्याने पण 16वर AC केलेला. अचानक ना त्याने येऊन दरवाजा ठोकला आमचा,
एकदम दरवाजा ठोकला, जोरजोरात ठोकतोय. आम्ही घाबरलो कारण आमच्यासोबत आधीच सीन झाला आहे. बोललो हे कोण दरवाजा ठोकतो, आम्ही खोलला नाही दरवाजा. आम्ही बोललो इथं पण असंच काय सीन आहे का. मग नंतर तो बोलला त्याने आवाज दिला, खोलला दरवाजा. तो बोलता अरे बोलतो पूर्ण भिजला तो. 16वर AC, आम्ही जाऊन बघितला, नंतर बघितल्याची गोष्ट. 16वर AC आहे. पूर्ण त्याचा शर्ट अक्षरशः घामाने भिजतो ना आपण, असे डॉट 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 पूर्ण घामाने भिजलाय. केस असे आपण हेल्मेट काढल्यावर केस भिजलेले आहेत तसे पूर्ण केस भिजलेले आहेत. काय झालं तर भाई तिथं लहान मुलं खेळत आहेत, त्यांना त्याची आई ओरडते, हे आवाज येत आहेत मला रात्रीच्या वेळी. रात्री 2-3च्या दरम्यान सेम त्या रूममधून. त्या रूममधनं तो झोपलाय त्याच रूममध्ये. त्याला अचानक आवाज येत आहेत, ते आई ओरडते लहान बाळांना, ते एकमेकांना भांडतायत, असे चिलबिल चिलबिल नुसता आवाज. कधी कुत्रा भुकायचा आवाज येतोय, म्हणजे सगळे आवाज मिक्स येत आहेत. त्याला कळत नाही की नक्की काय होतंय, पण भरपूर आवाज येतात त्याला. एक 10-12 लोकांचे आवाज येतात, असा आवाज. तो घाबरून आला, आम्हाला सांगतो असं असं झालं. आमची पण फाटली. आता बोललो आमच्यासोबत आधीच पुण्यातच झालेलं आहे. बोला आपण इथं राहायचं नाही. बोललो बस झालं आहे, या रूममध्ये आपल्याला काय होत नाही, तू पण इथंच आहे, झोप इथं. बोलतोय नाही तिघं कसं झोपणार, जागाच नव्हती. बोलो ठीक आहे आम्ही तिथं होतो. जाम डेअरिंग केली आम्ही, काय सांगू तुला. मी गेलो तिथं झोपलो आम्ही, आम्हाला काहीच नाही झालं. जे झालं ते त्याच्यासोबत झालं. आम्ही झोपलो, सकाळी उठलो, काहीच नाही झालं आम्हाला, नॉर्मल. ते झालं ते त्याच्यासोबत झालं आणि त्या सर्टन टाईममध्ये झालं. बापरे. आणि त्या तीच रूम होती का की वेगळी रूम? ही वेगळी रूम. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, ती सोसायटी माझ्या अंदाजे कसं असते, ओनर बाहेर जातात किंवा त्यांचे कोणी आई वडील काय बोल ते डेथ झाले तिथं, त्यांचा जीव असतो. तसं काय असू शकतं की तुझा एका वस्तूवर जीव आहे आणि तुझा अचानक डेथ होते, तर तुझा त्या वस्तू जीव अडकलेला असतो. आणि हे जे रेंटने देतात ना घर, ते काय करतात, फ्रीज AC सर्व असतं त्यांचे. एवढे की त्यांचे जे काही वस्तू असतात डेकोरेशनच्या, त्यासुद्धा तशाच असतात. प्रॉपर रेडी टू मूव्ह फ्लॅट असतो. रेडी टू मूव्ह असा फ्लॅट ते देतात. मग त्याच्यामुळे काय त्या वस्तूमध्ये किंवा त्यांचं काय असू शकतं, काय सांगता येत नाही असं. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.